नितीन गवली अशी ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग वर नितीन गवली आणि नो स्ट्राईकला आपण पाहतो रुपेश मुकदम अशी ही जोडी. गोलंदाज विजय खेने गोलंदाज आपण पाहतोय. सामन्याला इथे होते सुरुवात. यावर्षी चांगला क्रिकेट झालेला आहे दोन्ही संघांचा आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये धावा कमी बनवता आल्या होत्या भावाल्या टीम संघाला, मात्र इथून पलटवार इथे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. एक मोठा मॅच आहे. समोरचा संघ देखील एक दादा संघ आहे, दिग्गज संघ आहे. मात्र सामना रंगतदार होईल. गेम ऑन, लेट्स प्ले. 1 2 3 एंड स्टार्ट. मैच ऑन. मैच की शुरुआत गेंदबाज विजय बिल्कुल तैयार होते हुए पहली गेंद लेकर सामने की ओर से गेंदबाजी करते हुए. विजय की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से. बढ़िया गेंद, बढ़िया स्ट्रोक, लेकिन वहां पर स्लिप हुए थे वहां पर बल्लेबाज नितिन. एक रन पूरा करते हुए अपने टीम के लिए. अच्छी शुरुआत होती हुई न्यू मिलन पाइगांव टीम के लिए. इस साल काफी अच्छी बेहतरीन बल्लेबाजी की है नितिन ने. 2 अर्धशतक अपने नाम किए. शुरुआत भी अच्छी करते हुए. अब स्ट्राइक पे होंगे. काफी मंजे हुए प्लेयर है रुपेश. जब से टीम में ज्वाइन हुए तब से काफी अच्छा टीम खेल रही है. अगली गेंद विजय की. लंबा स्ट्रोक लेने की कोशिश वहां पर. काफी जोरदार अपील की थी वहां पर विजय ने. दरम्यान आपण पाहतोय शुभेच्छा आलेल्या आहेत. हे आपल्या दमण दौऱ्याकरता 2026 करता बॅकबोन ऑफ कूपर श्री वेताळ स्पोर्ट्स कूपर संघाचे पाठीचा कणा संघनायक संदीप पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. काफी समय के बाद जुड़ चुके यूट्यूब के माध्यम से संदीप पाटिल, आपका हार्दिक स्वागत है. सैंडी लंबा स्ट्रोक, फील्डर नहीं है. गेंद बाउंड्री लाइन की तरफ आती हुई 4 रन मिलते हुए न्यू मिलन पाइगांव टीम के लिए. आज काफी अच्छा मूड है बल्लेबाज नितिन का और अच्छी बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए. 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन. दोनों ही टीम के कैप्टन बिल्कुल तैयार रहना है आपको. ठाकुरपड़ा और वल, श्री अष्टविनायक ठाकुरपड़ा और सेलुमाता वल के बीच में अगला मुकाबला. फिर से एक बार मिस टाइम स्ट्रोक. विजय गेंद के नीचे आसान सा कैच. बड़ी सफलता अपने टीम के नाम करते हुए विजय के ने. बड़ा झटका लगता हुआ पाइगांव टीम को. नितिन बैक टू डगआउट. काफी उम्मीद की थी गेंदबाज विजय केने की ओर से कि विकेट जरूरी है, और विकेट हासिल की अपने नाम किया. और विकेट किसका लिया है? नितिन का. काफी निराश कदमों से लौटते हुए डगआउट में बड़ी सफलता अपने नाम करते हुए विजय. नए बल्लेबाज कुंदन. गेंदबाज बिल्कुल तैयार विजय. अच्छी गेंदबाजी, पावरफुल गेंदबाजी करते हुए फिर से एक बार बढ़िया गेंद. घूमती हुई गेंदबाजी, घूमते हुए बल्लेबाज. सीधी विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद. 5 गेंदों में अब तक रन खर्च किए गेंदबाज विजय ने. 6 रन, 1 विकेट. नितिन का विकेट उन्होंने अपने टीम के नाम किया है. फिर से एक बार ड्राइव किया है. गेंद हवा में थी. 1 रन आसानी के साथ पूरा करते हुए दूसरा रन लेने की कोशिश. वहां पर 1 ही रन मिलता हुआ आखिरी गेंद पर. तो इसी के साथ पहली ओवर की समाप्ति पर रन संख्या 7, 1 विकेट के नुकसान पर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि पॉवरफुल स्टार्ट पाहायला मिळते भावाला टीम संघाच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी केलेली आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सध्या मैदानाच्या आतमध्ये जिथे कमी तिथे आम्ही. विलास बालू पाटील
अगदी दमन दौऱ्यासाठी ते बिलकुल तयार नव्हते. थोडस प्रेम वाढवलं प्रमोद भोईर यांनी विलास बालू पाटील यांच्यावर. मग कसं तरी राजी केलं की चला दमनला जायचंय. मग परत त्यांनी फोन पुन्हा केला नाही. मग संध्याकाळी थेट घरी जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही येणार आहेत की नाही फायनल करा. मग मानसरोवर इथे त्यांची बैठक झाली. त्या बैठकमध्ये त्यांनी ठरवलं की मग आता काही होऊ द्या, प्रमोदने सांगितलं तर जायलाच लागेल दमनला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर. अगदी 30 संघ या दमन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. भिवंडी ग्रामीण फुटबॉल संघटनेचे आपण पाहतोय. प्रत्येकाचा खेळ आवर्जून पाहण्याकरिता प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज शशिकांत. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतायत. की इथून कुंदन गुल्ली एखादी चांगली इनिंग पेश करतील का आपल्या संघासाठी, पाहूया आपण. षटक क्रमांक 2 सुरू होता. शशिकांत आपण जास्त वेळ घेऊ नका. सुरुवात तर चांगल्या फटक्याने केली आहे. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू गेला. शतरक्षका सोपान चेंडूला फील्ड करतोय आणि आता 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. सोपान गुल्ली होते तिथे. 2 धावा कंप्लीट. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. प्रयत्न सुरू आहेत मैदानामध्ये कुंदनचे. शशिकांत पुढचा चेंडू शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये. मात्र धाव त्याच्यावर कंप्लीट केली जात आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण पाहतो की पोलार्डचं येणं बाकी आहे. अनिल मुकादमचं येणं बाकी आहे. गणेश कासाटचं येणं बाकी आहे. चांगली फलंदाज आहेत. रवींद्र कॅप्टन कधी येऊ शकतात मैदानामध्ये. तुम्ही जे सांगणार तेच आम्ही अनाउन्समेंट करणार. तुम्ही शशिकांत सांगा नाही तर श्रीकांत, काही हरकत नाही. श्रीकांत फुटा चेंडू, खराब चेंडू आणि त्याच्यावर आलेला हा मोठा फटका पाहतोय आपण. नक्कीच रुपेश सांगत असताना आपल्या खेळाडूंना जर नितीन गवले आऊट झाले तर मला खेळपट्टीवर थांबायचं आहे, मला बॅटिंग करायची आहे माझ्या संघासाठी. आज जरी नितीनचा या मॅच मध्ये फुटवर्क साथ दिला नाही, मात्र मी माझे प्रयत्न सुरू ठेवेल आणि त्यांच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकार इथे पाहायला मिळतो प्रेक्षकांना. षटकाराने धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 16 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, जोरदार अपील गेली होती. डॉट क्लीन फोल्ड, दांडी गोल, विकेट. कम्मालीची गोलंदाजी पाहतोय आपण. अगदी ऑफस्टिकचा हा जे इष्ट्या आहेत त्यांचा वेध घेणारा हा चेंडू टाकला होता. गणेश कासाट मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आमच्या समेत रोहन पाटील फ्रॉम झिडके जोडलेले आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज मोठा फटका केल्याचा प्रयत्न, जोरदार अपील, अजून एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा झटका या षटकामध्ये दिलेला आहे श्रीकांतने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कडक कडक गोलंदाजी पाहतोय आपण. अगदी एष्ट्यांच्या समोर आढळले होते आणि नो डाऊट अंपायर इज बेस्ट जज.
विकेट. आणि आता म्हणू शकता की पलटवार करण्याची ताकद आहे भावाला टीम संघाकडे आणि पलटवार सध्या सुरू आहे मैदानामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज पोलाट मैदानाच्या आतमध्ये. प्रमोददादा भोईर यांच्यावर किती लक्ष असावा विलास बालू पाटील यांचं. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि शिलमाता वल टीम संघाचे कॅप्टन आपण तयारीत राहायचे. गणेश आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता डगआउट मध्ये. ज्यांच्या नावाचा गणेश आपण पाहतोय टी शर्ट प्रत्येकी स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून दिला जात आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो की तुमच्याकडे धन किती आहे, तुम्ही देणारे किती आहेत. दिल खोलून सर्वच खेळाडूंना प्रोत्साहित करत आहेत. प्रत्येकी खेळाडूला टी शर्ट्स आपण पाहतोय त्याच्या खेळीसाठी, त्याच्या कला कौशल्यासाठी तो पारितोषिक ते देत असतात. त्यांच्या स्पर्धेमध्ये देखील आम्ही सहभाग झाले होतो. चांगला प्रेम त्यांचं देखील आम्हाला राहिलं होतं त्या स्पर्धेमध्ये. मात्र गोलंदाजी चांगली करतायत. असे अनेक संघ आहेत. येणारी एक स्पर्धा जी आहे ती किवनी दिवे एक मोठी स्पर्धा असणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ कमी प्रमाणात पाहायला मिळतील. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. मात्र एक वाईट एक्स्ट्रा दावा झालेले आहेत त्या धावफलकावर. 24 धावा धावफलकावर 24 धावा आहेत. मोठ्या धावा बनवून दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र एकच धाव. आता पोलाटकडे भरपूर उशिरानंतर स्ट्राईक आली आहे. असा त्यांचा प्रयत्न आहे. शिवाजी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आज पोलाट व्यवस्थितरित्या बॅटवर चेंडू घेता आला नाहीये. मात्र झेल कॅप्टनने ड्रॉप केली आहे आणि त्याच्यावर पोलाटने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघर्ष भरा झेल होता. भरपूर दुरून धावून आले होते चेंडू मागे. सोपं नाहीये. अगदी मिड विकेट डीप मध्ये शतरक्षक होते. अगदी 30 सर्कल पर्यंत प्रवास गाठला होता. 33 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका आपण अपेक्षित आहे. मात्र न्यूमिलर पायगाव संघ देखील अपेक्षित असेल. मात्र इथून एकच भावाला टीम संघाचा विचार असेल की डॉट. पोलाट 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 आणि आता पाहतोय की डॉट. तर अशा प्रकारे 4 षटक समाप्त झालेले आहेत आणि आता गोलंदाजीचा जोर पाहायला मिळाला पहिल्या डावामध्ये. टीम जनमन भावाला टीम संघाचा. तर मित्रांनो ब्रेक झालेला आहे. टोटल धावा 33 झालेल्या आहेत. 34 धावा बनवायच्या आहेत त्या भावाला टीम संघाला. होतील की नाही मात्र आपण टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन. चला आपण यायचं आहे. आलेले आहेत. ओके. नानाशेठ गोंधळी साहेबांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर शेलूमाता वल या दोन्ही संघामध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. टॉस आपण पाहुण्यांचे शुभास्ते करत आहोत. आमचे कॅमेरामॅन आपण टॉस कव्हर करायचे. शिनू आमचे कॅमेरा ऑपरेटर. हे आपण पाहू शकता टॉस केला जात आहे. विलास बालू पाटील तिथे आहेत. नाना गोंधळे आहेत. दोन टीमचे कॅप्टन आहेत. संजय पाटील. टिक करा विकेटची हॅट्रिक करा तुम्हाला मी टी शर्ट देईल असं नानाचं म्हणणं आहे. आणि शेलूमाता वल टीम संघाचा लेखाजोखा अल्पेश गायकवाड यांनी सांगितलं की 3 टी शर्ट घेणं बाकी आहेत. संजय भाऊ आपली साईज काय असं आम्हाला सांगून ठेवा म्हणजे जसं झोलीमध्ये आला तसं द्यायला.
चला फिल्डिंग लावली जाते. सलामीचे 2 फलंदाज होते मैदानाच्या मध्ये. ग्राउंड नंबर 1, 2 आणि 3. फिल्डिंग लावली गेली आहे. सलामीवीर विजयदादा या पण अजून 5 मॅचेस कंप्लीट करायचे. 4 मॅचेस कंप्लीट करायचे नंतर. सलामीवीर आलेले आहेत मैदानामध्ये. कॉम्बॉक्स मध्ये रोहन पाटील देखील आलेला आहे. रोहन यांनी रात्री खूप संघर्ष केला. रात्रभर झोपले नाही. मच्छरने हाहाकार मचून ठेवला होता. दमन इथे आहोत. थोडस एन्जॉयमेंट होणं फार महत्वाचं आहे. चला रोहन थोडस बिझी आहे. रोहन दुपारचं भोजन करतोय. बिर्याणी खातोय. तोपर्यंत आपणच कॉमेंट्री करूया. सामन्याला सुरुवात. टीमचे कॅप्टन स्ट्रायकिंग वर आणि अनिल मुकादम गोलंदाज आपण पाहतोय. श्रीकांत 9 स्ट्राईकला आहे. गेम फास्ट ठेवा थोडीशी आपण. कॅप्टन रवींद्र दादा थोडीशी गेम फास्ट ठेवा आपण, कारण की आपल्याला अजून 4 सामने यानंतर कंप्लीट करायचे आहेत आणि वेळ झालेला आहे 2:15 2:15 झालेले आहेत. मॅच ऑन. अगदी टार्गेट 34 धावांचं आहे. अनिल मुकादम गोलंदाज आपली तयारी करताना. लेग कटर गेंदबाज सुरू होते हुए. पहिला षटक व्हेरी फास्ट. पॉवर प्लेचा पहिला चेंडू. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी पाहतोय की आपण सरळ विकेट किपरच्या हातामध्ये 34 धावा बनवायचेत. संघर्ष जारी आहे. विजय तयारीमध्ये पुन्हा एकदा. पुढे निघून हुकण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडू मागे पाहतो वेगाने. अगदी चेंडूला थांबवला गेलाय. 2 धावा मात्र थांबणार नाहीये. प्रयत्न चांगले होते विजयचे, मात्र थोडस अजून शफल झालं असतं. कनेक्ट बरोबर चांगला झाला असता. 2 धावाने आपल्या संघाचं खातं ओपन करताना आपण पाहतो विजय केने यांना. 2 धावा धापलकावर. 34 धावांचं लक्ष्य आहे. 2 धावा स्कोर कार्ड वर जमलेले आहेत पहिल्या 2 चेंडूवर. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल. अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू आहे. 30 तरार गेंदबाजी. कधी कधी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तबाही करण्यावाले गेंदबाज आहे आणि सध्या तरी तेच पाहतोय आपण की बॅकफूट वर ढकलून दिलंय. रिव्हर्स स्ट्रोक, स्विच हिट, मनपसंत खेळण्याचा प्रयत्न. मात्र अजून एक डॉट चेंडू पाहतोय आपण. आणि नेहमी रोहन आपण जेव्हा जेव्हा समालोचक करत असतो तेव्हा लोईस कोणचे सामने होतात तेव्हा रंगतदार नेहमी होत असतात. आणि आता सुरुवात तर केली अनिलनं, मात्र इथून येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका आला नाही ते दबाव बनू शकतो. आणि आता पुन्हा एकदा पाहतोय डॉट चेंडू पाहतोय. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. जितका अनुभव आहे ना आपल्या गोलंदाजीमध्ये तितका अनुभव लावताना सध्याच्या घडीला, कारण की धावा झालेल्या नाहीयेत. डिफेन्स करायच्या 34 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी सध्या होत आहे.
उल्लेख करू आपण या चेंडू नंतर. आता लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. अंपर इज बाय जज. बघितला इम्पॅक्ट स्टंप थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर म्हणून पंचांनी लेग बायचं धाव दिलेला आहे. आणि नितीन गवली याने चांगली चर्चा केली असावी गोलंदाज सोबत की तुला ही लेंथ लाईन टाकायची आहे आणि चांगला चेंडू टाकायचा आहे लेंथ लाईन मध्ये, त्या प्रकारची गोलंदाजी झालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 3 धावा धाव बलकावर. अगदीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता इथून पलटवार करावा लागेल आणि इथून धावा बनवाव्या लागतील. विजयला आज आपले हात खोळावे लागतील. पहिला मॅच गमावलाय, 4 मधून 2 जिंकायचे आहेत. मात्र सध्या दुसरा सामना खेळते टीम बाबाले. मात्र हे दिग्विसरून चालणार नाहीये. ताकदवर संघ आहे, ज्या संघाच्या नावी एक ट्रॉफी लागली आहे, न्यू मिलम पायगाव. नितीन गवली षटक क्रमांक 2. फिल्डिंग सजवली जाते. जगदीश मुकादम आपल्या जागेवर नेहमीप्रमाणे शॉट फाईन लेगला. अनिल मुकादम शॉट थर्डमॅनला आपण पाहतोय. विकेट किपर कुंदन विकेट पासून दूर आहे. रुपेशला पाहतो आपण कव्हर पॉइंटला फील्ड पोझिशन मध्ये. अजून एक आपण पाहतोय चांगला चेंडू, त्याच्यावर धावा कमी आहेत, फक्त एकच धाव आहे, सिंगल धाव आली आहे. 4 धावा धाव फलकावर. नितीन पुढचा चेंडू टाकताना अगदी वेगाने चेंडू टाकला. अगदी एस्टॅनवर टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी पायाना बर्श झालेला आहे आणि लेग बाईचा इशारा देखील आलेला आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये जर आपण विचार केला तर विशेष सहकार्य संपूर्ण या दमन दौऱ्यासाठी लागलेलं आहे नितीन गवली दादांचं. ते सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि कमालीचं खेळत आहेत. आज बॅटिंग चांगली केली नाही, मात्र गोलंदाजीची सुरुवात चांगली केली आणि आता महत्वाचा विकेट असेल आणि तो विकेट प्राप्त केला नितीन विजय. बॅक टू डग आउट. आज मूड अलगच आहे. आपण पाहतोय की न्यू मिलम पायगाव संघाचा ज्या प्रकारे खेळाडू खेळत आहेत, प्रत्येक जण चेंडू आल्यानंतर आरामात चेंडूला अडवतायत, चेंडू फेकतायत. लुईस कोंगचा सामना नेहमी आपण बघितलेला आहे की रंगतदार होत असतात. सोपान आले नवीन फलंदाज. कानप्याच्या स्पर्धेमध्ये सोपानने खूप चांगली फलंदाजी केली होती. तिथपासून सोपानच्या बॅटवर चेंडू मिडल होत नाहीयेत. मात्र इथून दमन दौऱ्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, तर चांगला परफॉर्मन्स होणं फार महत्वाचं आहे. आणि 34 धावांचा टार्गेट आहे, जास्त नाहीये. बनवाव्या लागतील, मूड बनवावा लागेल. गोलंदाज नितीन थोडस फिल्डिंग मध्ये बदल, कारण की डावखुरा त्याचा फलंदाज आहे. यानंतर अडोस पडोस की लढाई पाहायला मिळेल. एका बाजूला प्रमोद दादा, तर दुसऱ्या बाजूला गणेश दादा, 2 मित्र आमने सामने यानंतर पाहायला मिळतील. सर चेंडू पाहतो आपण, डॉट चेंडू. VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजून एक कडक चेंडू, डॉट चेंडू. काय गोलंदाजी पाहतोय आपण. पहाटे 4 वाजता घरून निघला होता संघ, थेट ग्राउंड नंबर 3 वर पोहोचलाय. आणि आता समोरच्या दिशेने सोपानने उडवल्या चेंडूला.
चालला सीमा रेखा पार, हे तो षटकार. चेंडू आलेला पहा किरण. तुम्ही टायमावर त्यांना एन्जॉय करायचं म्हणून ते लवकर आले. स्कोर 11 धावा झालेला आहे धावफलकावर. पलटवार सुरू झाल्या मैदानामध्ये. हम भी किसी से कम नहीं है. सोपानने हा लगवलेला आहे षटकार. मॅच चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. मॅच बॉल आलेला आहे. कुंदन षटक क्रमांक 3. अकरा धावा झालेल्या आहेत धावफलकावर. येणारे 12 चेंडू आणि विजयाकरिता 23 धावांची आवश्यकता आहे. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. एखाद्या मेजवानीमध्ये जेव्हा एखाद्या पार्टीमध्ये एखाद्या व्यक्तीला जेव्हा दात नसतात तेव्हा एखादा छोटासा तुकडा येतो नरम नरम, तसा चेंडू टाकला होता की त्याच्यावर मोठा घास घेता आला नाहीये. श्रीकांत यांना कुठेतरी आता धावा चांगल्या बनवाव्या लागतील. थोडस फिल्डिंग हलवली जाते. अनिल मुकादम लीड करताना आपल्या संघाला. सोपानने मागच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. संधी तर दिली आहे. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. आणि साथ देताना आपल्या संघाला गोलंदाज कुंदन. नरेश आते सुरुवात. चेंडू ओ पोलार्डने इथे केली आहे चुकी. एकतर झेल पकडू शकले नाहीये, मात्र चेंडू आतमध्ये फेकायचं होतं. इतकंच काम होतं फक्त. ठीक आहे, थोडस चेंडू भरपूर उंचावून चालला होता आणि खऱ्या अर्थाने हात देखील लागला होता. चेंडू जर मैदानामध्ये फेकला असतं कदाचित धावा कमी आल्या असत्या. आमचे कॅमेरामॅन शेनू, जसं एखादा ज्यूस हातामध्ये दिला ना तर शेवटपर्यंत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत फेकत नाही, तसं शेवटपर्यंत चेंडू कॅमेरामध्ये कैद केला होता. आता पुन्हा एकदा विकेट आला चालून आणि बॉर्डर आउट. कम बॅक. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. लुईस कोनिंगचा सामना आहे. रंगत निर्माण झाली आहे मैदानामध्ये. संघर्ष सुरू झालेला आहे मैदानामध्ये न्यू मिलन पायगाव संघाचा देखील. आणि एक एक खेळाडूने जरी षटकार ठोकला तरी मॅच जिंकू शकतो असा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू झालाय. कारण की येणारा फलंदाज होता नरेश आणि त्याच्या बॅटमधून षटकार देखील आला होता, मात्र दुसऱ्याही चेंडूवर षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला. आणि आता मैदानाच्या बाहेर पडताना आता शिवाजी द बॉस मैदानाच्या आतमध्ये.
वेलकम गणेश पाटील, गणराज डीजे ऑपरेटर. गोलंदाज कुंदन चांगली कामगिरी करत आहे, डावा देखील खर्च करतो, विकेट देखील घेतोय. आता नवीन फलंदाज शिवाजी आलाय. शिवाजीच्या बॅटवर व्यवस्थितरित्या चेंडू आलेला नाहीये. एक धाव पूर्ण केला जात आहे. पहा श्री अष्टविनायक ठाकूरपाडा जे हनुमान सरोली टीम, आपण जर त्या क्षेत्रामध्ये जर भोजन केलं असेल, काही पत्रावली असतील, त्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे असं ग्राउंड मालकाची विनंती आहे. लक्षात घ्या. आपलं डिसेज प्लेट जे आहे ते आपण डस्टबिन मध्ये टाकायचं आहे. आता पुन्हा एकदा जेल सुटली आहे. नक्कीच दोघांना क्रीज सोडणं महत्वाचं होतं, मात्र रनआउटचा विकेट मिळालाय. श्रीकांत जे सलामीला आले होते ते आउट झालेले आहेत. समीकरण या मॅचचं अपडेट प्रिन्स मूव्हीज यांच्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. किती चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे? 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. जगदीश मुकादम गोलंदाज. भरपूर अशा मॅचेस आहेत जे न्यू मिलन पायगाव संघाला जिंकून दिलेल्या आहेत. जेव्हा 15 किंवा 16-17 धावा जेव्हा बाकी असतात तेव्हा चांगली गोलंदाजी देखील करतात. आणि आता 14 धावा ठेवलेल्या आहेत. तर पाहूया शिवाजी कोणत्या प्रकारे नक्कीच धावा बनवत आहेत. मनोज आला नवीन फलंदाज नो स्ट्रायकिंगला. 6 गेंदे 14 रन, 6 चेंडू 14 धावा. टोटल 20 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. मॅच ऑन ठेवा आपण. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर 9 धावा आल्या नितीनच्या ओव्हरमध्ये. टोटल 12 झाल्या. एकवीस धावा झालेल्या आहेत. कनेक्शन केलेलं आहे विजय दादा. 21 धावा झालेल्या आहेत. आपला स्कोर नाही आहे, टेन्शन नका घेऊ आपण. 21 धावा झालेल्या आहेत. 13 धावांची आवश्यकता आहे. फुलटा चेंडू आणि त्याचा फायदा घेता आला नाही आणि आता मनोजचा विकेट मिळालेला आहे. या चेंडूची जागा मैदानामध्ये नव्हती. ज्या प्रकारे इथे विकेट मिळालेला आहे, आखिरकार यही मौका था, मनोज को डगआउट में भेज दिया वापस. वेलकम गोटीराम मात्रे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दमन दौरा स्पेशल. मनोज निराश पावलाने गेलेला आहे. फुलटा चेंडू, अगदी लॉलीपॉप चेंडू टाकला होता गोलंदाजाने. आणि 6 चेंडू मधून एखादा चेंडू त्यांचा असतोच फुलटॉस, तो टाकून झालेला आहे जगदीश मुकादम यांच्या माध्यमातून. विनोद आलेला आहे. पाहूया विनोद कोणत्या प्रकारे खेळ. पुढील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 बनवायचे आहेत.
जोरदार अपील होत आहे. विकेट किपिंग चांगली आहे, मात्र पंचांचा हा वाईट इशारा आलाय. नो ऑर्गनाइज विथ अंपायर, वाईट दिलेला आहे पंचाने. तर फायनल डिसिजन असेल. आता इथून 12 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 12. चला पंचांना आता आपण कोणत्या प्रकारचा आर्ग्युमेंट्स करू नका आपण पंचांपुढे प्लीज. जगदीश मुकादम 5-12 इक्वेशन. बोल्ड दांडी गोल, कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. त्यांच्या देखील नावी एक विकेटची हॅट्रिक आहे. ती विकेटची हॅट्रिक आपण ओलीच्या स्पर्धेमध्ये बघितली होती. आणि नाना गोंदली यांचा टी शर्ट आपण गणेश पाटील विनोद ठाकरे यांच्या शो मध्ये त्यांना टी शर्ट दिला होता आपण. लक्ष्मण नवीन फलंदाज. असा वाटत होता की वन साइड मॅच होईल भावाले टीम संघासाठी. आता भावाले संघ सध्या अडचणीमध्ये आलेला आहे. अगदी फुलटा चेंडूंवर विकेट जात आहेत. आज सामना जेव्हा न्यू मिलम पायगाव संघ जिंकेल ना, तेव्हा पोलाट रात की सांस लेंगे. चांगला ड्राईव्ह समोर फॉलोत्र मध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न झाला होता. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. धावा फक्त एकच धाव मिळेल. आता इथे चेंडू बाकी आहेत ते 3 धावांची आवश्यकता आहे. ती आमचे एक्सपर्ट्स करून सांगतात की 11. एखादा मोठा फटका मॅच गरम करू शकतो. जगदीश खराब चेंडू, त्याच्यावर मोठा फटका. कॅप्टन आहेत, रवींद्र आहेत तिथे. थ्रो चांगला आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. नितीन चेंडू घेऊन स्टंप पर्यंत मात्र 2 धावा पूर्ण गेलेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील अशा प्रकारची रंगत आणली होती. सरोली टीम संघाने तो सामना नक्कीच जिंकला, मात्र कबीर पाटील निराशच होते शेवटपर्यंत. कारण की असं वाटत होता 9 धावांची आवश्यकता आहे. 9 पाहिजे. 11 नंतर 2 गेल्या तर 9च राहिल्या. 2 चेंडू 9 धावा. जगदीश मुकादम, बंदे में है दम, नाम है मुकादम. जगदीश मोठा फटका येईल की डॉट चेंडू येईल. मोठा फटका नाही तर सिंगल डबल ने काम बनणार नाहीये. 2 धावा झालेत तर काहीतरी बनू शकतो. आणि आता 1 चेंडू 7 धावा. एखादा 9 चेंडू, एखादा वाईट चेंडू मॅच गरम करू शकतो. गोलंदाज फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाही. आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे. न्यू मिलम पायगाव संघाने या सामन्याला जिंकलेला आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हडलक टीम जानवन भावाले, हडलक विजयदादा गेले. आणि आता इथे थोडस आपण जर बघितलं तर पुढच्या मॅच कडे बोलणारच आहोत आपण. पूर्णचे पूर्ण खेळाडू आपापल्या पायावर उभे राहिलेले आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम आणि आपसमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जखमी शेर शिलमाता बल त्यांच्या सामन्याला होईल सुरुवात. कॉम्बॉक्स मध्ये रोहन पाटील. हॅलो हॅलो
हॅलो, धन्यवाद संदेश पाटील. गणेश दा बेस वाढव, इको दे, साऊंड फिरव. सन्माननीय प्रमोददा भोईर, आपण विलास बाळू पाटील यांचे संपर्क साधायचा आहे. प्रमोद